तर नमस्कार मित्रांनो, आज हे बाबा भेटले ते एक कलाकार पण आहेत आणि औषधी उपचार पण आहेत. त्यांच्याशी आज मी गप्पा मारणार आहे. तर त्यांच्याकडे ही कला आहे. खाली बाबा नमस्कार. नमस्कार. नमस्कार बाबा, तुमचं गाव कोणतं? घाटघर. घाटघरचे. हो. तर बाबा घाटघरचे ती. तर बाबा आता तुम्ही हे टोपले घेऊन कुठे चालले होते का? चाललो होता पोट भरण्यासाठी. बरोबर. काही काठण मिळाला, पावसाळ्याचा कालवण झाला, म्हणजे आम्हाला धन्यवाद. कडधान्य म्हणजे तुमच्याकडे हे कडधान्य पिकत नाही का? नाही नाही पिकत. म्हणून तुमच्याकडे आम्ही प्रत्येक दारोदार आम्ही हिंडतो आणि धान्य घेऊन आम्ही घरी जातो. 4 महिन्याचा कालवण करतो. बाबा म्हणजे हे कोणत्या येळपासून बनवतात का? कोणते येळून हा बाबा घरचा माल आहे. म्हणजे हे कोकणातला माल आणून टोकर लावून त्याचा बनवले. टोकरा बसून? हा मेस मेस माहिती आहे का तुम्हाला? नाही ना आम्हाला. नाही का? मेस माहिती आहे. हा घरगुती एका टोकर कोकणात आणायला गेलं तर 150 रुपयाला 200 रुपयाला एक टोकर हा हा. ते टोकर आम्ही लावलेले आहेत आणि ते टोकर उतरलेले आहेत आणि त्याचा ते हावड पण येतो. तर बघा मित्रांनो, इतकी सुंदर कला आहे. सगळे हातानच बनवतात ना? हाताने. तर बघा हे डबलचं टोकरे, त्यानंतर त्याला काय म्हणतात? कुरकुला. कुरकुला. तर हे छोटे आणि त्याच्यापेक्षा छोटे अशा प्रकारचे विविध प्रकारचे टोपले बाबा बनवतात. तर मित्रांनो, तर बाबा म्हणजे आता तुम्ही किती दिवस? आदर होऊन द्या. 2 दिवस. तुम्ही म्हणजे नुसतं पायीच प्रवास करतात ना? हा पाय परत गेल्याशिवाय रोडीनं सडकीनं जाऊन गाडीनं जाऊन आम्हाला कोणी भेटणार तिथं? बरोबर. खरंय का खोटे? हा. आम्ही दारोदार हिंडले म्हणजे मग ह्या घरात जाय, त्या झापात जाय, त्या घरात जाय, ह्या वाडीत जाय बरं. असं. तर आता बाबा कट करेल. तर नमस्कार मित्रांनो, बाबा तुमचं नाव काय म्हणले? काळू ती खांडके. घाटघर. काळू तिखंडके. घाटघर. घाटघर गावचे ते. तर हे चालू आहे ना टोपले बनवण्याची कला आहे. त्याच प्रकारे बाबा एक औषधी म्हणजे औषधी पण देतात ते. हा झाडपाला आयुर्वेदिक झाडपाल्याचे आयुर्वेदिक औषध पण ते देतात. तर बाबा तुम्ही कोणत्या कोणत्या रोगावर औषध? हा रोगा बघा, आता दाढदुखी राहते. दाढदुखी राहते त्याला औषध करतो. बरोबर. मुळेद राहतो त्याला औषध करतो आणि मूतखडा त्याला औषध करतो. एवढा 3 प्रकारे येतो. एखाद्याला लगी जर बंद झाली, लगी कोंडली तर त्याला मी झाडपाला देऊन त्याला मी चालू करतो. तर बघा मित्रांनो, बाबा आयुर्वेदिक औषध देतात. कोणाची लगी कोंडली किंवा मुतखडा झाला, मुळ्यात झाला, अशा प्रकारचे औषध आयुर्वेदिक झाडपाल्यापासून बनवलेले. कोणत्याही प्रकारचे फी घेतात का तुम्ही? काही नाही. काय घेते? एक देवाला नारळ घेतो, अगरबत्ती पुडा घेतो. बस मित्रांनो, फक्त नारळ आणि अगरबत्तीचा पुडा हे त्यांना देऊन एक आयुर्वेदिक कोणत्याही प्रकारचे औषध ते तुम्हाला देऊ शकतात. तर आपल्याला जर औषध हवं असल्यास तिखंडके बाबा, तिखंडके ना, तर घाटघर यांच्याशी संपर्क साधा. जरी माझ्याशी संपर्क साधला तरी मी त्यांच्या घरी तुम्हाला घेऊन येईल. तर अशा प्रकारचे हे बाबा यांच्यामध्ये. बाबा तुमचं वय काय आहे सध्या? वय 70-72. म्हणजे हे कधीपासून तुम्ही हे बनवतात आता? हा 70-72 म्हणजे 60 वर्षापासून सुरू. म्हणजे 60 वर्षापासून? हो. बरं. 60 वर्ष. बघा मित्रांनो, 60व्या वर्षापासून बाबा ही कला अवगत झाले आणि या आता हे कलेचे टोपले बनवून ते गावोगावी आपले म्हणजे रोजगार सोडण्यासाठी ते गावोगाव हिंडतात आणि निवळ एकदम पायी प्रवास जाताना एकदम पायी प्रवास करतात. पायी एक एक गाव. एवढा ऊन खूप झालेला आहे मित्रांनो, आणि त्या उन्हामध्येच बाबा चालले होते. तर आईने आवाज दिला. बाबा जेवण केलं ना? आईने डाळ भात दिला, समाधान. बरोबर. तर बाबा आईने आवाज दिला त्याच्यामुळे मग बाबा जेवण केलं. आता बाबा पुढच्या गावाला मित्रांनो, आज हे बाबा भेटले होते. तर बाबा खूप खूप धन्यवाद.